भजनामध्ये ताकद आहे, ही नामामध्ये ताकद आहे, मंत्रमुग्ध करण्याची ताकद आहे. मग आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शुळपानी स्मराबाहो. आसनावर असा, बाहेर जात असाल, येत असाल, शयन कक्षात असाल, मुखामध्ये शिवा भगवान शिवाचं स्मरण असलं पाहिजे. सतत जाता येता वदनी वदता, सतत देता घेता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी रती सुखाची अवसरी. समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी. लाज नाही बाळगायची माणसानं. परमेश्वराचं नाव घेण्यासाठी लाज नसली पाहिजे. देवाचं नाव आपल्या मुखामध्ये नित्य असलं पाहिजे. भगवान शिवाचं नाव असलं पाहिजे. हे भगवान शिवाचं नाव याचा अभ्यास झाला आणि अंतकाळी जर आपल्या भगवान शिवाचं नावच जर मुखातून आलं तर आपल्याला शिवपदाची प्राप्ती होईल. भगवान शिवाचं सायुज्य आपल्याला प्राप्त होईल. भगवान शिव आपल्या हृदयापाशी त्या भक्ताला जागा देतील. अशा महान शिवभक्तांच्या कथा आपल्याला ऐकून आहोत. कारण भक्ती आणि एकटी भक्ती असून चालत नाही. भक्ती बरोबर माणसाला ज्ञानाची देखील आवश्यकता आहे. भक्ती ज्ञानाविना आंधळी आहे आणि ज्ञान भक्तीविना पांगळ आहे. भक्ती ज्ञान हे जर एकत्र असेल तर आपल्याला त्या परमेश्वराचं सत्य स्वरूप दिसतं. तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात.